आजी, हे शर्ट माझं छोटं आणि घट्ट होतंय, ते आता टाकून देऊया. हे घे, टाकून दे. अरे अशा सगळ्याच जुन्या गोष्टी टाकून द्यायच्या नसतात. हे बघ किती छान जीन्सचं कापड आहे ते. त्याचं आपण ना आपल्या छोट्या आद्यासाठी जॅकेट शिवूया. तू कर, तुला काय पाहिजे ते. बघितलं, आजकालची मुलं नवीन गोष्टी मिळाल्या की जुन्या गोष्टी टाकून देतात. पण ठीक आहे, आपण मोठी माणसं नाही तर दुसरं कोण शिकवणार. माझ्या नातवाला जुन्या गोष्टीचा उपयोग पुन्हा कसा करायचा हे शिकवण्यासाठी हा सारा खटाटोप. आधी हे जॅकेट पूर्णपणे बसून घ्यायचे, नंतर त्याच्यावरती छान अशी इस्त्री करून घ्यायची. हे कापड पूर्ण नसल्याने आपण जॅकेटच्या मापाची आकृती कागदावरती आखून अगं आई, हे मी टाकून देणार होतो, तू हे तुकडे तुकडे करून टाकले. मी ह्याला जिवंत तरी ठेवलेलं, तू ह्याला मारून पण टाकलंस. अरे मी आता बघ कसं छानपैकी त्याला आणखीन जिवंत करते ती. नमस्कार, मी नीलांबरी, वय 69 वर्ष. माझा हा यूट्यूबवरील पहिलाच मोठा व्हिडिओ, त्यामुळे काही चुकलं तर आपण सांभाळून घ्या. उंची 11.5 इंच अधिक 1 इंच असे 12.5 इंच. शोल्डर 8 इंच, त्याच्या निम्मे 4 इंच अधिक अर्धा इंच, एकूण 4.5 इंच. मुंडाखोली 4.5 इंच. छाती 24 इंच, त्याचा चौथा भाग 6 इंच अधिक 1 इंच शिलाई मार्जिन असे एकूण 7 इंच. गळाखोली 2 इंच. शोल्डरला अर्धा इंच उतार. गळा रुंदी 5 इंच. जॅकेटला खालून गोलाकार येण्यासाठी दोन्ही बाजूने 3-3 इंचाचं अंतर सोडूया. आता या आखलेल्या आकृतीची मागील पुढील बाजू कापून घेऊया.
ही कागदाची आकृती आपण कापडावर आखून घेऊया. त्यानुसार कापड कापून घेऊया. त्याच मापाचं आता अस्तर कापून घेऊया. कापडाचे दोन्ही शोल्डर एकमेकांना शिवून घेऊया. तसेच अस्तरचेही दोन्ही शोल्डर एकमेकांना शिवून घेऊया. व्यवस्थित बसण्यासाठी हे जॅकेट अधिक आकर्षक होण्यासाठी याला संपूर्ण भागाला गोल्डन पाइपिंग लावून घेऊया. तसेच हातालाही गोल्डन पाइपिंग लावून घेऊया. जॅकेटला बटन लावण्यासाठी लूप पट्टी लावून घेऊया. अस्तर आणि जॅकेटच्या कापडाला एकत्रित असं टाचण्या लावून घेऊया. ओके. आणि सर्व बाजूनी शिलाई मारून घेऊया. कापड व्यवस्थित उलटवून घेण्यासाठी कापडाला सर्व बाजूने कट मारूया. आणि कापड उलटवून घेऊया.
सर्व बाजूने व्यवस्थित अटॅच होण्यासाठी त्याच्यावरती इस्त्री मारून घेऊया. आत्ता या जॅकेटच्या दोन्ही बाजू ओपन आहेत. आधी एक बाजू उलटवून त्याला टाचण्या लावून घेऊन त्याच्यावरती शिलाई मारून घेऊया. दुसरी जी ओपन बाजू आहे ती उलट करून आतल्या बाजूने पाऊण भाग शिवून घ्यायची. जॅकेटला शोभेल असं छान असं बटन लावून घेऊया. जॅकेट अधिक सुंदर दिसण्यासाठी त्याच्यावरती एक हाती सुंदर असं फूल तयार करून लावूया. त्यासाठी लागणारी 2.5 बाय 8 इंचाची पट्टी इथे दाखवल्याप्रमाणे सर्व बाजूनी शिवून घ्यायची. त्या पट्टीला चुण्या घालून त्याचं फूल शिवून घेऊया. त्या फुलाला गोल्डन कलरचे 5 मणी ओवून शिवूया. ते जॅकेटला शिवून घेऊया. एका साईडचा जो पावभाग ओपन होता तो हात शिलाईने शिवून घेऊया. अशा प्रकारे आपलं जुना शर्टापासून नवीन जॅकेट तयार झालेलं आहे. म्हणून मोठी माणसं म्हणतात जुनं ते सोनं. युवी, हा बघ किती छान जॅकेट झालं. तिला बघ किती छान दिसतोय तो. हो ग आजी, हे तर वाटतच नाही की माझं जुनं शर्ट आहे. म्हणून तुला मी सांगते जुन्या वस्तू टाकून द्यायचं ना, त्याचा परत परत उपयोग करायचा. हो, तू खरं बोलते. आतापासून मी एकही गोष्ट टाकून देणार नाही. त्या गोष्टींचा पुरेपूर उपयोग करेन.